नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स. तर मित्रांनो, इयत्ता 9वी प्रमाणे इयत्ता 10वीचे पण आपण गणित भाग 1 गणित भाग 2 चे सर्व लेक्चर अवेलेबल करत आहोत आपल्या चॅनलवरती. आज आपला इयत्ता 10वी साठी पहिलाच लेक्चर आहे आणि आपण सुरुवात करतोय गणित भाग 1 प्रकरण 3 जे आहे अंकगणिती श्रेणी, आणि त्यातला आपण सराव संच 3.1 घेणार आहे. ऍक्च्युली पहिला आणि दुसरं प्रकरण आपण एंडिंगला घेणार आहोत, कारण की जो तुमच्या शाळेमध्ये जो स्कूलमध्ये सिलेबस चालू आहे रनिंग सिलेबस, त्या हिशोबाने तिसरं प्रकरण आपण आता सुरुवात करतोय आजच्यापासून. पहिलं आणि दुसरं प्रकरण आपण एंडिंगला घेऊ, कारण की उशीर भरपूर झालाय, थोडा लेट झाला मला पण तुमच्यासाठी लेक्चर अवेलेबल करण्यासाठी. ऍक्च्युली सुरुवात मी आधी करायला पाहिजे होती, पण ठीक आहे, इट्स ओके. तुमच्या फायनल एक्झाम पर्यंत आपला गणित भाग 1 गणित भाग 2 चे सर्व लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल होतील. तुम्ही मस्त ऑनलाईन अभ्यास करा, शाळेमध्ये तर कराच, पण आपले पण लेक्चर व्हिडिओ बघून तुम्हाला काही ना काहीतरी नवीन जरूर शिकायला मिळेल. सो आपण सराव संच 3.1 साठी स्टार्ट करतोय. लेट स्टार्ट. तर मित्रांनो, सराव संच 3.1 मधलं पहिला प्रश्न आहे आपल्या समोर. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ऍक्च्युली मी प्रश्न आहे तो थोडा शॉर्टकट पद्धतीने लिहिलाय. तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकाचा सामायिक फरक आपल्याला काढायचा आहे. सामायिक फरक म्हणजेच काय, जो कॉमन डिस्टन्स असतो, सामान्य फरक, ज्याला आपण डी स्मॉल डी ह्या वर्डने डिनोट करतो, संबोधित करतो. डी असतो आपला सामायिक फरक. ठीक आहे. तर आपल्याला आता यापुढे काही एक्झाम्पल येतील. पहिलं गणित मी घेतोय आपल्यासाठी, जे आहे क्रमिका आहे आपल्या समोर 2 4 6 8 पुढे डॅश डॅश डॅश. म्हणजे आपल्याला माहिती आहे क्रमिका ही विशिष्ट अंकांपासून बनलेली असते, आणि नंबर्स म्हणजे अंकांना कधी शेवट नसतो, म्हणून क्रमिकेला पण कधीच शेवट नसतो. हे पुढे नंबर ऍज इट इज, जेवढा फरक आहे यांच्यामध्ये सामान्य फरक, तेवढे नंबर हे पुढे पुढे वाढत जातील. तर आपल्याला काय ओळखायचं आहे की ही जी पहिली क्रमिका दिली आहे आपल्या समोर, ती अंकगणिती श्रेणी आहे का. तर आपल्याला माहिती आहे की एखादी क्रमिका अंकगणिती श्रेणी आपण केव्हा म्हणतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण त्याला केव्हा म्हणतो, की जेव्हा प्रत्येक पद असेल त्या क्रमिकेमध्ये, सपोज हे एक पद आहे, दुसरं तिसरं चौथं, प्रत्येक पदामधील जे सामान्य फरक असतो, सामायिक फरक असतो, म्हणजे डी जो असतो तो जर सेम आला प्रत्येक पदामध्ये, तर ती दिलेली क्रमिका आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी आहे. तर डिस्टन्स काढण्यासाठी आपण डिस्टन्स म्हणजेच डी सामायिक फरक कसा काढू शकतो. पहिली तर जे आपल्या समोर क्रमिका दिली आहे त्या प्रत्येक संख्येला विशिष्ट पद आहे. पद म्हणजे काय, की ही पहिली संख्या आपल्या समोर, तर हे असतो आपण टी च्या रूपात मानतो, म्हणजे T1 असेल माझ्यासाठी 2, T2 पुढची संख्या म्हणजे 4, T3 त्याच्या पुढची संख्या म्हणजे 6, आणि T4 त्याच्या पण पुढची संख्या म्हणजे 8. तर या पद्धतीने आपण क्रमिकेला अज्युम करतो. ठीक आहे. हे पहिलं पद, दुसरं तिसरं चौथं. आता आपल्याला सामायिक फरक म्हणजे डी काढायचा आहे. तो प्रत्येक पदामधील आपल्याला कॉमन डिस्टन्स म्हणजे अंतर बघायचं आहे. जर हे प्रत्येक पदामधील अंतर म्हणजे डी माझा जर सेम आला, सारखा आला, तर दिलेली क्रमिका आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी आहे. तर हे कसं काढू शकतो आपण. डी काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहिती आहे, डी इज इक्वल टू नथिंग बट काय, जो काही T2 वजा T1 केला, म्हणजे प्रत्येक दोन पदांमधील अंतर आपण अज्युम करतो ना, तर प्रत्येक दोन पदांमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागतो, पुढच्या पदातून त्याच्या आधीचं पद वजा करायला लागतो. म्हणजेच काय, T2 मधून मला T1 वजा केला तर पहिल्या दोन पदांमधील डिस्टन्स भेटेल. ठीक आहे. तर T2 किती आहे माझ्यासाठी, T2 आहे आपल्यासाठी हे बघा 4 वजा T1 किती आपल्यासाठी 2, म्हणजे पहिलं पद 2. ठीक आहे. T1 लाच अजून एक सांगण्याची गोष्ट आहे तुम्हाला, T1 म्हणजे जे पहिलं पद असतं त्यालाच आपण A असंही म्हणतो. ठीक आहे. पुढे आपल्याला TNचं किंवा SNच्या सूत्रामध्ये A हा खूप महत्वाचा विषय आहे. A म्हणजेच काय, जे पहिलं पद असतो तो A असतो. ठीक आहे. तर डिस्टन्स काढण्यासाठी काय करणार, 4 - 2 म्हणजेच यांच्यामधील डिस्टन्स किती येणार, D इज इक्वल टू 2. म्हणजे पहिल्या पदामध्ये आपला D भेटला आपल्याला 2. जर का बाकीच्या पदांमधील पण सामायिक फरक एवढाच आला तर ही अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. तर कसं करणार मी, बाकीच्या पुढच्या दोन पदांसाठी डी काढण्यासाठी काय करणार, ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पदातलं डिस्टन्स काढायचं मला, तर तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करणार, म्हणजेच T3 मायनस T2. T3 किती आहे, 6 आहे, मायनस T2 आहे 4, म्हणजेच डी किती आला इकडे 2 आलाय. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता
तिसऱ्या आणि चौथ्या मधील आपण सामायिक फरक काढायचा म्हणजे डी काढायचा. कसं करणार? T4 मधून T3 वजा करायला लागेल. तर T4 वजा T3. T4 किती आहे आपल्यासाठी? तर 8 आणि T3 आहे 6. इकडे डिस्टन्स किती आला? 8 मधून 6 गेले, अगेन 2 उरले. म्हणजेच काय की प्रत्येक पदामधील अंतर बघा, इकडे पण D 2 आलाय पहिल्या दुसऱ्या पदामधील अंतर, दुसऱ्या तिसऱ्या पदांमधील पण सामायिक फरक 2च आलाय आणि तिसऱ्या चौथ्या पदामध्ये पण सामायिक फरक 2च आलाय. म्हणजेच काय की आपल्याला समजलं की प्रत्येक पदामध्ये सामायिक फरक जो असतो, सामान्य फरक जो असतो तो 2च आलाय. म्हणजेच दिलेली क्रमिका आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी आहे. तर याला लिहायचं कसं? तर बघा, आपल्याला काय काय विचारलंय, प्रत्येकीचा सामायिक फरक पण काढायचा. मग आपण लिहू शकतो सामायिक फरक किंवा सामान्य फरक, काही बोलायला. सामान्य फरक म्हणजेच D इज इक्वल टू 2. प्रत्येक पदामधील 2-2च सामायिक फरक आलाय. 2 हा स्थिर आहे ना, प्रत्येक पदामध्ये जो सामान्य फरक आहे तो स्थिर आहे. आणि म्हणूनच आपण असं बोलू शकतो की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. सोपं असं आहे, जे प्रत्येक पदामधील आपण डी काढला आणि जर डी आपला सारखा आला तर दिलेली क्रमिका आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण क्वेश्चन म्हणजे दुसरंच एक्झाम्पल बघूया. दुसरं उदाहरण आहे आपल्या समोर. एक क्रमिका दिलाय, गेन ती ओळखायची अंकगणिती श्रेणी आहे का? 2, 5/2, 3 आणि 7/2. तर आपल्याला माहिती आहे की ह्याला टी च्या रूपामध्ये मांडून घ्या. T1 म्हणजे पहिलंच पद असेल आपल्यासाठी 2, T2 असेल 5/2, T3 असेल 3 आणि T4 7/2. ठीक आहे. T1, T2, T3, T4 चार पदांमध्ये आपण मांडणी केली टी च्या रूपामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे? डी काढायचं आहे. म्हणजे डी जर सारखा आला तर ती अंकगणिती श्रेणी आहे. तर डी काढण्यासाठी पहिल्या दोन पदांमधलं डी काढण्यासाठी काय करायला लागेल? T2 मायनस T1. T2 कोण आहे आपल्यासाठी? 5/2 मायनस T1 कोण आहे? फक्त 2. आता ज्याच्या खाली कोण नसतो त्याच्या खाली 1 असतो, म्हणजे ही 2/1 अशी संख्या आहे. तर बघा, छेद जो आहे जो असमान आहे, डिनॉमिनेटर आपला सारखा नाहीये, त्यामुळे तिरकस गुणाकार करून आपण करू शकतो. कसं होईल तिरकस गुणाकार? 5×1 5 आणि 2 दुणे होतात 4, मध्ये वजाबाकी आहे तर वजाबाकीचं चिन्ह, आणि 2 गुणिले 2च होतात. ठीक आहे. अजून सॉल्व्ह व्हायला कसं होईल? 5तून 4 गेले, 1 राहिला आणि खाली 2 ॲज इट इज. म्हणजे ह्यांच्यामधला सामान्य फरक म्हणजे सामायिक फरक डी किती आलाय? 2 आलाय. ठीक आहे. आपण आता पुढच्या पदांमधील डी बघूया. दुसऱ्या तिसऱ्या पदामध्ये डी काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? T3 मधून T2 वजा करायला लागेल. तर T3 कोण आहे आपल्यासाठी? 3 आहे वजा. T2 कोण आहे? 5/2. अगेन याच्या खाली कोण नाही तर 1 असतो. ठीक आहे. परत तिरकस गुणाकार होणार. 3 दुणे होणार 6, 3 दुणे 6 आणि 5×1 5 म्हणजे -5. खाली 1 गुणिले 2 म्हणजे 2×1 2. परत यांची वजाबाकी, 6तून 5 गेले, 1 राहिला आणि डिनॉमिनेटरला 2 ॲज इट इज. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या मधील सामायिक फरक किती आलाय? 1/2च आलाय. आता तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये काढण्यासाठी काय करायला लागेल? अगेन डी काढायचं आपल्याला आणि T4 मधून आपल्याला T3 वजा करायला लागतील. तर T4 कोण आहेत आपल्यासाठी? तर 7/2 वजा T3 कोण आहे आपल्यासाठी? 3. 3 म्हणजे 3/1. परत यांचा तिरकस गुणाकार होईल. 7×1 7 होतील आणि 3 दुणे 6 होतील, म्हणजेच -6, वजाबाकीचं चिन्ह आहे. आणि खाली 2 गुणिले 2. यांना अजून सॉल्व्ह करून काय होईल? 7तून 6 गेला, 1 राहिला आणि खालचे 2 आहेत ते ॲज इट इज. म्हणजेच काय, इकडे पण आपला डी किती आलाय? तर 1/2च आलाय. इकडे पण 1/2 आलाय, इकडे पण 1/2 आलाय. प्रत्येक पदामध्ये आपल्याला डी म्हणजे सामायिक फरक हा 2 कॉमन भेटलाय, सारखा भेटलाय. त्यामुळे दिलेली क्रमिका आपण अंकगणिती श्रेणी आहे असं म्हणू शकतो. तर लिहायचं डी बरोबर, आता मी पूर्ण नाही लिहित बसत, जेवढं तुम्हाला समजेल इतकंच लिहितोय. तुम्हाला पूर्ण भाषेमध्ये तुम्ही लिहा. पहिल्या उदाहरणामध्ये आपण सांगितलेलं आहे की लिहिण्याची पद्धत कशी असते. आता इकडे आपण थोडा शॉर्टकट मध्ये लिहितोय. डी किती आहे?
1/2 हा कसा आहे स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका माझ्यासाठी काय आहे अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे, एवढंच होत आहे. आता थर्ड वाला एक्झाम्पल बघू. तर मित्रांनो तिसरं उदाहरण आहे -10, -6, -2 आणि 2. म्हणजेच काय की हा असेल आपल्यासाठी T1, T2 दुसरा पद, तिसरा पद T3 आणि चौथा पद T4. ठीक आहे, तर आपल्याला आता काय करायचं अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखायचं आहे. सेम प्रोसिजर आहे. प्रत्येक पदामध्ये आपल्याला काय काढायला लागेल तर डिस्टन्स काढायला लागेल. डी काढण्यासाठी काय करायला लागेल पहिल्या दोन पदांमधला डी काढायचा तर T2 मधून T1 वजा करायला लागेल. तर तेच करू T2 मायनस T1. ठीक आहे, तर T2 किती आहे T2 आहे -6 वजा ॲज इट इज आणि T1 किती आहे -10 म्हणजे कंसामध्ये लिहितो -10. ठीक आहे, आता यांना सॉल्व्ह करून कसं होईल हे तर -6 ॲज इट इज राहतील, हे वजा कंसाच्या बाहेर वजा आहे तर आपल्याला माहिती आहे आतलं चिन्ह बदलतो म्हणजेच वजा वजा अधिक होणार आणि हे 10 आहेत ते ॲज इट इज. म्हणजेच काय -10 आणि +10 यांच्यामध्ये वजाबाकी होईल, दोन्ही पण क्रॉस चिन्ह आहेत. मोठ्या संख्येतून बाकी संख्या वजा होईल म्हणजे 4 उत्तर येईल आणि चिन्ह राहील मोठ्या संख्येचं 6 आणि 10 मध्ये मोठी संख्या 10 आहे म्हणून येणारं उत्तर प्लस मध्ये. तर पहिल्या दोन पदांमधील सामान्य फरक किती आला आपला 4 आला. तर बाकीच्या सर्व पदांमध्ये आपण असंच करू. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काढायचं आहे डी तर आपल्याला T3 मधून T2 वजा करायला लागेल. T3 कोण आहे आपल्यासाठी -2 वजा T2 किती आहे -6. परत हे -2 आहेत ते ॲज इट इज वजा वजा मिळून होणार अधिक आणि हे 6 आहेत ते जसेच्या तसे. -2 अधिक 6 म्हणजे परत यांच्यामध्ये वजाबाकी होणार आणि उत्तर येणार 4, मोठ्या संख्येचं चिन्ह 6 म्हणजेच हे पण उत्तर आलं प्लस मध्ये. आता पुढच्या पदांमधील डी काढू म्हणजेच T4 मधून मला T3 वजा करायला लागणार. T4 आहे आपल्यासाठी 2 वजा T3 आहे -2. यांना सॉल्व्ह करून कसं आहे 2 ॲज इट इज राहतील, वजा वजा परत अधिक होतील आणि हे 2 ॲज इट इज म्हणजेच 2 अधिक 2 किती होणार 4. तर इकडे पण आपल्याला प्रत्येक पदामधील सामायिक फरक म्हणजे सामान्य फरक आपल्याला 4च आलाय. ठीक आहे, तर मी पण इकडे आता शॉर्टकट मध्ये लिहितोय D = 4 हा कसा आहे स्थिर आहे, प्रत्येक पदामध्ये स्थिर आहे ना, म्हणून दिलेली क्रमिका आपल्यासाठी काय आहे अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे, चौथं वाला एक्झाम्पल बघूया. चौथं वाला एक्झाम्पल आहे 0.3, 0.33 आणि 0.333 पुढे इन्फिनिटी. तर आता हे तीनच पद दिलेत आपल्याला, तरी पण घाबरण्यासारखी काय नाही. हे आपल्यासाठी T1, T2, T3 प्रत्येक पदामधील अंतर बघू, डी काढू, सामायिक फरक सारखा आला तर अंकगणिती श्रेणी आहे. तर पहिल्या दोन पदांमधील डी काढण्यासाठी काय करायला लागेल T2 मधून मला T1 वजा करायला लागेल. तर T2 किती आपल्यासाठी 0.33 वजा T1 आहे आपल्यासाठी 0.3. ठीक आहे, तर आता बघा इकडे पॉइंट नंतर एकच चिन्ह आहे, वाटल्यास उभी मांडणी करा 0.33 आणि 0.3. तर हे 3 आहेत ते ॲज इट इज खाली, 3 मधून 3 गेले शून्य राहिला, पॉइंटच्या जागी पॉइंट 0चा 0 म्हणजेच इकडे आपला डी किती भेटला 0.03. ठीक आहे, अगेन आपण आता T3 मधनं T2 वजा करू डिस्टन्स काढण्यासाठी. तर T3 काय आपल्यासाठी 0.333 मायनस T2 किती आहे सॉरी पहिला लिहू का, चला लिहितो T3 मायनस T2. T3 किती आहे 0.333 मायनस T2 किती आहे 0.33. ठीक आहे, परत उभी मांडणी करून बघा, इकडेच करतो 0.333 वजा 0.33. 3 चा 3 ॲज इट इज, 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, पॉइंटच्या जागी पॉइंट आणि हा एक 0 म्हणजेच इथे सामान्य फरक किती आलाय 0.003. पहिल्या दोन पदांमधील फरक किती आलाय 0.03
आणि दुसऱ्या तिसऱ्यामध्ये फरक आलाय 0.003. म्हणजे इकडे आपला सामान्य फरक स्थिर आहे का सारखा आहे का तर नाही आहे. ठीक आहे, इकडे 0.03 आहे आणि इकडे 0.003 आहे म्हणजे सामान्य फरक सामायिक फरक सारखा नाही आहे. मग आपण असं लिहिणार D इज इक्वल टू वाटल्यास पूर्ण भाषेमध्ये लिहू आपण सामायिक फरक. सामायिक फरक म्हणजेच D हा स्थिर नाही, सारखा नाही आहे ना दोन्हीकडे, स्थिर नाही. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी नाही. जर D कॉमन आला असता, इकडे पण 0.03 किंवा इकडे 0.03 आलं असतं तरी डिस्टन्स स्थिर होता, D स्थिर होता, सारखा होता, पण इकडे नाही. त्यामुळे दिलेली क्रमिका आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी नाहीये. पुढचं उदाहरण बघूया. तर मित्रांनो, पाचवं उदाहरण आहे 0 वजा 4 वजा 8 वजा 12. यांना टीच्या रूपात मांडून घ्या. पहिलं पद T1, दुसरं T2, तिसरं T3 आणि चौथं T4. अगेन आपल्याला डिस्टन्स डीच काढायचा आहे, सामायिक फरक काढायचा म्हणजेच T2 मधून T1 वजा करायचा आहे. तर T2 वजा T1. T2 किती आपल्यासाठी वजा 4 वजा T1 किती आहे 0. तर वजा 4 मधून 0 काय हरकत नाही, फक्त वजा 4च राहतील. ठीक आहे, पुढचा डी काढण्यासाठी काय करायला लागेल, T3 मधून T2 वजा करायला लागेल. तर T3 वजा T2. T3 किती आहे वजा 8 आहे, म्हणजे वजाबाकीचे चिन्ह. T2 किती आहे वजा 4. ठीक आहे, अगेन हे वजा वजा मिळून अधिक होतील. हे वजा 8 तसेच राहतील, हे वजा वजा अधिक झाले आणि हे 4. ठीक आहे, वजा 8 अधिक 4 दोघांमध्ये भिन्न चिन्ह असल्यामुळे वजाबाकीच होईल. उत्तर येईल 4 आणि 8तून 4 गेले 4 राहिले. चिन्ह राहील मात्र मोठ्या संख्येचं. आता इकडे 8 ही मोठी संख्या आहे आणि मोठ्या संख्येपुढे वजा चिन्ह आहे, तर येणारं उत्तर वजा 4. पुढचा आहे T4 मधून T3 वजा करायला लागेल. तर T4 वजा T3 किती आहे, T4 वजा 12 आहे, मध्ये वजा. T3 किती आहे वजा 8 आहे. वजा 12 तसेच्या तसे, वजा वजा मिळून होणार अधिक 8 आहेत तसेच्या तसे. आता वजा 12 अधिक 8 काय होणार, दोन भिन्न भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकीच होणार. 12तून 8 गेले 4 राहिले, चिन्ह राहील मोठ्या संख्येचं म्हणजे वजा. आता प्रत्येक पदामध्ये आपल्याला डी जो आहे तो कॉमन भेटला म्हणजेच वजा 4. त्यामुळे आपण दिलेली क्रमिका ही आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी आहे असं म्हणू शकतो. तर तसंच करतोय आपण. इकडे लिहा डी हा इज इक्वल टू वजा 4. हा कसा आहे स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका आपल्यासाठी काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, सहावं उदाहरण आहे आपल्या समोर. वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5 आणि पुढे इन्फिनिटी. म्हणजेच काय की तीनच पद दिले तिकडे पण वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5 म्हणजे कॉमन नंबर्स आहेत. तर सेम प्रोसिजर यांच्यासाठी पण. पहिलं पद आपल्यासाठी T1, दुसरं T2, तिसरं T3. डी काढायचं आहे, सामान्य फरक म्हणजे T2 मधून मला T1 वजा करायला लागेल. T2 किती आहे वजा 1/5 वजा T1 किती आहे अगेन वजा 1/5. हे सॉल्व कसं होईल, हे वजा 1/5 आहे ते ॲज इट इज, हे वजा वजा मिळून होणार अधिक आणि हे 1/5. म्हणजेच डिनॉमिनेटर समान आहे. एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, म्हणजे याचा आन्सर किती येणार 5 5 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे इकडे सामान्य फरक किती आला 0. पुढच्या पदांमधील बघूया डी काढून. काय करायला लागेल, T3 मधून T2 वजा करायला लागेल. T3 कोण आपल्यासाठी वजा 1/5 मधून वजा करायला लागतील मला वजा 1/5. T2 पण सेम आहे ना वजा 1/5. ठीक आहे, अगेन सेम प्रोसिजर. हे वजा 1/5 ॲज इट इज, वजा वजा मिळून होणार अधिक आणि इकडचे 1/5 पण ॲज इट इज. सेम प्रोसिजर आहे. 5तून 5 गेले 0, 1तून 1 गेला 0, म्हणजे इकडे पण सामान्य फरक 0 झालाय. ठीक आहे,
पुढचे पद कोणते आहेत? नाही झालं आपलं. म्हणजेच काय दोन्ही ठिकाणी आपल्याला काय मिळालंय की सामान्य फरक जो आहे, जो कॉमन आला आपला 0 हा स्थिर आहे. म्हणजेच आपली दिलेली ही क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. मग आपण कसं लिहिणार? येथे डी म्हणजे सामायिक फरक, डी म्हणजे सामान्य फरक काय आहे? स्थिर आहे. डी किती आलाय? 0. म्हटलं असेल या डी इज इक्वल टू 0. म्हणून दिलेली क्रमिका आपल्यासाठी काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. सोपं असं आहे. फक्त आपल्याला डी अज्युम करायचं आहे. डी जर आपला ऍक्युरेट आला तर दिलेली क्रमिका आपल्यासाठी अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर मित्रांनो पुढील उदाहरण आहे आपल्या समोर. क्रमिका आहे 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि 3 अधिक 3 वर्गमुळात 2. वर्गमुळाला रूट वाली संख्या आली म्हणून घाबरायचं नाही. नियम सगळ्यांसाठी सेम आहे. मग तो नॅचरल नंबर असो, नैसर्गिक संख्या असो की अपरिमेय संख्या असो, सेम आहे. पहिलं पद आपल्यासाठी ऑलवेज T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3 आणि चौथं पद T4. सेम प्रोसिजर यांच्यासाठी पण डी काढायचा आपल्याला. म्हणजेच पहिल्या दोन पदांमधील काढण्यासाठी T2 मधून मला T1 वजा करायला लागेल. तर T2 काय आपल्यासाठी 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 काय आपल्यासाठी 3. ठीक आहे. यांची वजाबाकी बघा कसं होईल. हे 3 आणि हे वजा 3 डायरेक्ट कॅन्सल आउट होतील. उत्तर फक्त येईल वर्गमुळात 2. ठीक आहे. आता दुसऱ्या तिसऱ्या पदामधील फरक काढण्यासाठी काय करायला लागेल? तिसऱ्या पदामधून म्हणजे T3 मधून T2 वजा करायला लागेल. तर T3 कोण आपल्यासाठी 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2 कोण आहे 3 अधिक वर्गमुळात 2. परत हे 3 डायरेक्टली कॅन्सल आउट होतील. इकडे बघा 2 वर्गमुळात 2 वजा फक्त वर्गमुळात 2 आहे. वाटल्यास आपण असे सॉल्व्ह करू सेपरेटली यांना. 2 वर्गमुळात 2 मध्ये वजा आणि हे वर्गमुळात 2. तर ज्याच्या पुढे कोण नसतो त्याच्या पुढे इरॅशनल नंबर मध्ये 1 असतो, 1 असतो. म्हणजेच 2 मधून 1 गेला, उत्तराला 1 वर्गमुळात 2 आणि हा 1 आपण नाही लिहिला तरी चालतो. म्हणजेच आपला आन्सर काय आहे? फक्त वर्गमुळात 2. ठीक आहे. या साईडला येतो. आता पुढे काय करायला लागेल आपल्याला? परत एक डी काढण्यासाठी T4 मधून T3 वजा करायला लागतील. मग T4 काय आपल्यासाठी 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा T3 किती आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2. यांना पण सॉर्ट आउट करू. बघा आता हे 3 कॅन्सल होतील. अधिक 3 वजा 3 डायरेक्टली कॅन्सल आउट झाले. 3 मधून 3 गेले 0. आता उरलेत किती 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. बेस सेम आहे. 3 मधून 2 गेले 1 राहिला 1 वर्गमुळात 2. म्हणजेच फक्त आपण याला वर्गमुळात 2 असंही लिहू शकतो. म्हणजे इकडे पण डी आपला वर्गमुळात 2 आलाय, इकडे पण वर्गमुळात 2, इकडे पण सेमच आहे. ठीक आहे. म्हणजेच काय आपण लिहू शकतो डी इज इक्वल टू वर्गमुळात 2 हा स्थिर आहे. सारखा आहे ना सगळीकडे 2 2 2 वर्गमुळात 2 सारखा आहे. म्हणून दिलेली क्रमिका आपल्यासाठी काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. सोपं असं आहे. वर्गमूळ आलं म्हणून घाबरायचं काही कारण नाही. प्रोसिजर सेम असते सर्वांना. तुम्ही सॉल्व्ह करून बघा. एकदम सोपं असतंय. ठीक आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न राहिलाय. प्रश्न नंबर 1 मधलं एक 8वं आहे. जी सोपी क्रमिका आहे तीच राहील तुमच्यासाठी होमवर्क. तुम्ही स्वतःहून पण ट्राय करा. आपण आता प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 आहे आपल्या समोर. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A व सामान्य फरक D दिला असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. आता आपल्याला अंकगणिती श्रेणी तयार करायची. याआधी आपण काय करतो एक क्रमिका दिलेली आपल्याला. आपण 2 पदांमधील सामायिक फरक काढण्यासाठी पुढच्या पदामधून त्याच्या पाठीमागचं पद वजा करत होतो. इकडे आपल्याला उलट क्रिया करायला लागणार आहे. उलट क्रिया म्हणजे काय? इकडे आपल्याला फक्त A म्हणजे पहिलं पद दिलेलं आहे आणि सामायिक फरक म्हणजे D दिलेला आहे. तर आपण याच्यावरून बाकीची पदं काढू शकतो. तर कसं होईल बघा.
ए माहिती आहे मला किती आहे, म्हणजेच T1 असतो माझ्यासाठी. तर T1 तर माझ्याकडे ऑलरेडी दिलेलं आहे. T1 म्हणजेच A इज इक्वल टू 10 हे आपल्याकडे गिवन आहे. ठीक आहे. आणि D म्हणजे 5 आहे. तर आता T1 जर मध्ये मी T1 मध्ये म्हणजे A मध्ये मी D ऍड केला तर मला पुढचं पद मिळेल. बघा कसं करतंय. जर मला T2 काढायचं आहे तर काय करायला लागेल, T1 अधिक D म्हणजेच काय, T1 किती आपल्यासाठी तर 10 आहे, अधिक D किती आहे 5 आहे. तर आपल्यासाठी T2 किती आला 15. T2 आला आपल्यासाठी 15. बघा ह्याच्या आधी आपण D काढण्यासाठी काय करत होतो, T2 मधून T1 वजा करत होतो. तर T2 15 मधून 10 वजा केले तर आपल्याला D भेटला. इकडे D ऑलरेडी दिलाय तर तो आपण पदामध्ये ऍड करून त्याच्या पुढचं पद काढू शकतो. तर T2 तर मला मिळाला 15. आता 4 पद काढली तरी इनफ आली. पुढे मग आपण डॉट डॉट देऊन ती क्रमिका म्हणजे अंकगणिती श्रेणी मांडू शकतो. तर आता T2 तर मला भेटलं. T3 काढण्यासाठी काय करायला लागेल, T2 मध्ये मला D ऍड करायला लागतील. मग T2 किती आहे वाटल्यास लिहा, T2 अधिक D. T2 आहे आपल्यासाठी 15 अधिक D किती आहे 5. 15 अधिक 5 नथिंग बट 20. ठीक आहे. सेम T4 काढण्यासाठी पण T4 काढण्यासाठी काय करायला लागेल, T3 मध्ये मला D ऍड करायला लागेल. तर T3 आताच मी काढलाय जो आहे 20 अधिक D किती आहे 5 आहे, म्हणजेच T4 आला माझ्याकडे 25. सोपं असं आहे खूप. तर 4 पदं आली, भरपूर झालं. T1 T2 T3 T4 म्हणजे आपण डायरेक्ट अंकगणिती श्रेणी बरोबर लिहू शकतो. अंकगणिती श्रेणी बरोबर T1 T2 T3 T4 म्हणजेच T1 किती आहे, T1 म्हणजे A ऑलरेडी दिलाय म्हणजे 10, T2 15, T3 20 आणि T4 25. पुढे हे अनुक्रमे येत राहतील जिथपर्यंत आपल्याला आपण अज्यूम करू शकत नाही तिथपर्यंत ही श्रेणी पुढे वाढतच जाईल. तर एवढं सोपं असतंय. ठीक आहे. आता दुसरं वाला उदाहरण बघूया. A दिलंय आपल्याकडे -3 आणि D दिलंय 0. A म्हणजेच आपल्या समोर काय, T1 दिलाय किती आहे ते -3. मग सुरुवात काय करणार मी, T2 काढण्यासाठी. T2 माझ्यासाठी काय असेल, T1 अधिक D. T1 किती आहे -3 अधिक D म्हणजे 0, म्हणजे हा -3च राहणार आहे, हा काही चेंज होणार नाही. ठीक आहे. T3 काढण्यासाठी काय करायला लागेल, हा आला आपला T2. T3 काढण्यासाठी T2 मध्ये मला D ऍड करायला लागेल. तर T2 किती आताच आपण काढलाय -3 अधिक D आहे 0, म्हणजे हे पण आले -3च. T3 पण आले -3च. T4 काढण्यासाठी मला काय करायला लागेल, T3 मध्ये D ऍड करायला लागेल. तर T3 किती आहे -3च आहे, अधिक D किती आहे 0 आहे, म्हणजेच हे पण आले -3च. 4 पदे आली, भरपूर झाले. पहिलं पद पण आपल्याकडे ऑलरेडी गिवन आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता अंकगणिती श्रेणी लिहू शकतो. कसं, -3 -3 -3 आणि -3 पुढे असंख्य. ठीक आहे. सोपं असं हे पण खूप. नेक्स्ट उदाहरण बघूया. तर मित्रांनो थर्ड एक्झाम्पल दिलंय. A इज इक्वल टू -7 आणि D इज इक्वल टू 1/2 आपल्याला क्रमिका तयार करायची आहे. तर सेम प्रोसिजर याच्यासाठी पण. A म्हणजेच T1 आपल्या समोर किती आहे -7 आहे. ठीक आहे. तर जर का आपल्याला T1 च्या पुढे T2 काढायचा आहे तर आपल्याला काय करायला लागेल, T1 मध्ये D जो आहे तो ऍड करायला लागेल. तर T1 किती आहे -7 अधिक D किती आहे 1/2. -7 म्हणजेच -7/1 असेल. बेस अगेन आपल्या समोर काय डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. तर आपल्याला काय करायला लागेल, यांच्यामध्ये तिरकस गुणाकार. तर -7 गुणिले 2 आणि इकडे अधिक 1 गुणिले 1. आता मी डायरेक्ट लिहू का, -7 डायरेक्ट लिहितो, खूप मोठं होईल. 7 दुणे 14 होतात आणि हे वजा असल्यामुळे -14 येतील. आणि 1 गुणिले 1 काय होणार, 1च होणार, ते होत आहेत अधिक. आणि 2 गुणिले 1 2च. याला अजून सिम्प्लिफाय करून काय आहे, -14 अधिक 1 म्हणजेच -13/2. ठीक आहे. हे आलं आपल्यासाठी काय आलं, हे T2. हे T2 फाइंड आउट केलं आपण. त्याच्यात पुढे T3 काढूया. T3 काढण्यासाठी काय करायला लागेल, परत T2 मध्ये मला D ऍड करायला लागेल. तर T2 आपण आताच काढलाय, किती आहे तो -13/2 अधिक D किती आहे 1/2.
तर ते यांची बेरीज आपण डायरेक्टली करू शकतो. दोन सेम आहेत म्हणजे कॉमन लिहिले. -13 अधिक 1 नथिंग बट काय होतात हे -12 होणार. ठीक आहे, -13 आहेत अधिक 1 आहे. दोन भिन्न भिन्न चिन्ह आहेत. 13 तून 1 गेला 12 राहिला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. तर हे आलं आपल्यासाठी T3. T4 काढण्यासाठी पण सेम करायला लागेल. T3 मध्ये आपल्याला D जो आहे तो ऍड करायला लागेल. तर T3 किती काढले आपण -12/2 अधिक D आहे आपल्यासाठी 1/2. इकडे पण बेस सेम आहेत म्हणजे 2 मी कॉमन लिहिले. -12 आणि 1 म्हणजेच काय भिन्न भिन्न चिन्ह आहेत. 12 तून 1 गेला 11 राहिले आणि चिन्ह असेल मोठ्या संख्येचं म्हणजे -11/2. तर आता हे आपल्या समोर क्रमिका डायरेक्ट आपण अशी लिहू शकतो की अंकगणिती श्रेणी. आता मी शॉर्टकट मध्ये लिहितोय. अंकगणिती श्रेणी T1 किती -7, T2 -13/2, T3 -12/2 आणि T4 -11/2. ठीक आहे. आता हे पण उत्तर तुम्हाला अप्रूव्हल आहे, पण तुमच्या पुस्तकामध्ये हे जे आहे ते हे PQ फॉर्म मध्ये न देता ह्याला फ्रॅक्शन मध्ये म्हणजे पॉइंट डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजेच काय की इन शॉर्ट यांनी याला भागलं तरी पण उत्तर सेम येणार. बघा अजून एक उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. -7 जे ॲज इट इज राहतील. 13/2 म्हणजे काय 2 नी 13 ला आपण भाग लावू शकतो. बे के बे बेसक 12. 13 मधून 12 गेले 1 उरला. 1 ही 2 पेक्षा छोटी संख्या म्हणून 0 घेतलं पॉइंट दिला आणि बे 5 10 म्हणजे 6.5 आणि हे वजा चिन्ह आहे ते ॲज इट इज. म्हणजेच काय -7 नंतर पुढचा पद किती येणार आहे -6.5. इकडे पण तसंच बे के बे बेसक 12 म्हणजेच -6 आणि हे कसं आहे बे 5 10 1 उरला 0 बे म्हणजे 5.5 -5.5 असं आहे. ठीक आहे. वरचं लिहिलं तरी पण ते उत्तर अप्रूव्हल आहे तुम्हाला. पॉइंट मध्ये आपण यांना असं पण कन्वर्ट करू शकतो म्हणजे जो PQ फॉर्म मध्ये उत्तर तुम्हाला नाही पाहिजे डेसिमल पॉइंट मध्ये पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने पण कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. आता ह्याच्या नंतरचे एक्झाम्पल बघूया. तर मित्रांनो चौथं एक्झाम्पल आहे A is equal to -1.25 वजा 1.25 आणि D आहे 3. सेम प्रोसिजर. A म्हणजेच T1 आहे आपल्या समोर किती वजा 1.25. ठीक आहे. तर T1 वरून मी T2 काढू शकतो. T1 मध्ये जर का मी T2 बरोबर T1 मध्ये मला D ऍड करायला लागेल. तर T1 किती आपल्यासाठी वजा 1.25 अधिक D किती आहे तर 3. ठीक आहे. आता एक चिन्ह वजा एक धन म्हणजे क्रॉस चिन्ह आहे. भले आपल्याला बेरीज करायला सांगितलं तरी यांच्यामध्ये होईल वजाबाकी. तर वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आपण म्हणजेच 3.00. आता पॉइंट नंतर इकडे 2 डिजिट आहे म्हणून मी 3च्या पुढे पण 2 झिरो अजून केले आणि 1.25. त्यांची वजाबाकी कशी होईल 10 तून 5 गेले 0 तून 5 नाही जाऊ शकत म्हणून इकडे एक आला. माझी पद्धत वेगळी आहे थोडी करण्यासाठी. बघा 10 तून 5 गेले 5 राहिले. इकडे मी हातचा देतो आणि याला मी 10 अजून करतो. 10 तून 3 गेले 7 राहिले. पॉइंटच्या खाली पॉइंट. इकडनं आता इकडून एक गेलेला म्हणजे इकडे एक हातचा आला. 3तून 2 गेले 1 राहिला. म्हणजेच काय 1.75 आपला आन्सर आलं आणि 1.75 असेल आपल्यासाठी कोण तर T2. ठीक आहे. T2 असेल 1.75. आता T3 काढण्यासाठी काय करायला लागेल मला T2 मध्ये D ऍड करायला लागेल. तर T2 किती आपल्यासाठी 1.75 अधिक D किती आहे 3. आता हे डायरेक्ट होईल 3 अधिक 1 4 होतील कारण की दोन्ही पण सेम चिन्ह आहे म्हणजे अधिक होईल यांच्यात बेरीज होईल. 3 अधिक 1 4 पॉइंटच्या जागी पॉइंट हे 75 आहे ते ॲज इट इज. म्हणजे T3 आला आपल्या समोर 4.75. T4 काढण्यासाठी सेम T3 मध्ये आपल्याला डिस्टन्स म्हणजे D ऍड करायला लागेल. तर T3 आहे माझ्यासाठी किती 4.75 अधिक D किती आहे तर 3 आहे. या दोघांची बेरीज केली तर 4 अधिक 3 किती होतात 7.75. म्हणजे T4 पण आला आपल्या पुढे 7.75. आता 4 पदे आली तर आपण अंकगणिती श्रेणी तयार करू शकतो. तर मी इकडे लिहितोय अंकगणिती श्रेणी असेल आपली काय असेल ही चारी पण पद म्हणजे T1 तर ऑलरेडी दिलाय वजा 1.25. त्याच्या पुढे T2 आपण मांडू. T2 आहे 1.75
1.75. त्यानंतर T3 आहे 4.75 आणि T4 आहे 7.75. ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीने अंकगणिती श्रेणी तयार करू शकतो. हे थोडं दिसत नाही आहे, थोडासा बोर्ड ओला आहे, पटल्यास परत लिहितो मी ही श्रेणी खाली. अंकगणित श्रेणी कशी असेल आपल्यासाठी, पहिलं पद म्हणजे वजा 1.25, दुसरं पद म्हणजे T2 आलाय 1.75, T3 आलाय 4.75 आणि T4 आलाय 7.75. पुढे डॉट 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 म्हणजे इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. तर एवढंच होत आहे. आता उरलेत फक्त 2च उदाहरणं आणि प्रश्न क्रमांक 3 आहे. तर 2 उदाहरणं पण राहतील तुमच्यासाठी होमवर्क. याच पद्धतीने करायचं आहे ते. 5वं आणि 6वं तुमच्यासाठी घरचा अभ्यास राहील माझ्याकडून. आणि आपण आता बघूयात प्रश्न क्रमांक 3. तर मित्रांनो, आपल्या समोर शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. मी शॉर्टकट मध्ये दिला आहे. प्रश्न क्रमांक 3 पूर्ण आहे. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद व सामान्य फरक काढा. म्हणजेच जे आता आपल्याला ऑलरेडी ही अंकगणिती श्रेणी आहे, ठीक आहे, असं दिलेलं आहे आपल्याला गिवन मध्ये. आणि ह्याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे, पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचे. तर खूप सोपा प्रश्न आहे हा. पहिला तर टी च्या रूपात मांडून घ्या. पहिलं पद T1, नंतर T2, T3, T4. ठीक आहे. पहिले पद म्हणजेच a इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय आपल्यासाठी 5. म्हणजेच पहिला आन्सर होता a म्हणजेच T1 आपण काढले पहिलं पद ते म्हणजे 5. आणि सामान्य फरक काढण्यासाठी आता ही अंकगणिती श्रेणी आहे, म्हणजे प्रत्येक पदामध्ये सामान्य फरक म्हणजे d जो आहे, जो आपला सेमच सारखाच येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पदातून काढत बसायची आता गरज नाही. फक्त पहिल्याच पदातून आपण सामान्य फरक काढला तर आपलं ते आन्सर येईल. सामान्य फरक तेवढाच आहे. अंकगणिती श्रेणी ऑलरेडी दिलेली आहे, म्हणून प्रत्येक पदामध्ये हा d हा कॉमनच असणार, सेमच असणार. आपल्याला फक्त d काढायचं आहे. तर d कसं काढू शकतो आपल्याला माहिती आहे. T2 मधून T2 जर T1 वजा केलं तर आपला d येतं. तर T2 कोण आहे आपल्यासाठी, तर 1 आहे, 1 आहे. आणि T1 किती आहे आपल्यासाठी, तर 5 आहे. 1 वजा 5 म्हणजे 5तून 1 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -4. देअरफॉर d म्हणजे सामान्य फरक किती आलाय, -4. खतम. एवढंच होता. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय, दुसरी क्रमिका दिली आहे 0.6, 0.9, त्यानंतर 1.2 आणि 1.5. ठीक आहे. तर पहिले पद म्हणजेच T1 किती आहे, 0.6. तर एक आन्सर आपलं झालं. पहिले पद आपण सांगितलं त्यांना काय आहे. आता d काढण्यासाठी काय सूत्र आहे, T2 मायनस T1. तर T2 कोण आहे 0.9 मायनस T1 कोण आहे 0.6. आता 9 मधून 6 गेले, 3 राहिले आणि हे 0.0 येते ॲज इट इज. म्हणजे d किती आला आपल्याला 0.3. देअरफॉर d लिहायचं 0.3 आणि a लिहायचं म्हणजेच T1 किती 0.6. सोपं होतंय पण. ठीक आहे. तिसरं तर खूपच सोपं आहे. हे आपण नाही घेत, हे तुमच्यासाठी होमवर्क राहील. 127, 135 हे सोपे नंबर आहेत. जे 4th वाला एक्झाम्पल आहे, जे PQ फॉर्म मध्ये रॅशनल नंबर मध्ये आहे, ते आपण सोडूया डायरेक्ट. चौथा प्रश्न जे आहे 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. ठीक आहे. तर हे T1, T2, T3, T4 म्हणजेच a माझ्या समोर T1 इज इक्वल टू काय, 1/4. d काढण्यासाठी काय सूत्र आहे, T2 मायनस T1. T2 किती आहे 3/4 वजा T1 किती आहे 1/4. म्हणजे छेद समान आहेत, 4 ॲज इट इज कॉमन येतील. वरच्या संख्येची जी क्रिया दिली ती होईल 3 वजा 1 म्हणजेच 2 होतात. आणि ह्याला अजून आपण संक्षिप्त रूपात घेऊन जाऊ शकतो. 2 आणि 4 ला भाग जाईल, बे एके बे, बे दुणे 4 म्हणजेच 1/2. तर d किती आलाय, देअरफॉर d इज इक्वल टू किती आलाय 1/2. खतम. एवढंच होतं. ठीक आहे. तिसरा सोपा आहे 127, 135. तुम्हाला कॉमन फरक आता तोंडी आन्सर सांगतो. a म्हणजे T1 असेल 127 आणि d म्हणजे फरक असेल 27 आणि 35, म्हणजे ते 3 आणि
5 8. तिसऱ्या प्रश्नासाठी डी असेल आपला 8. ठीक आहे, तर सोपं होतंय. अशा पद्धतीने आपलं सराव संच 3.1 कम्प्लिटली सोडवून झालेला आहे. उद्या आपण सराव संच 3.2 ला सुरुवात करूया. तर आजच्यासाठी एवढंच. गुड बाय, हॅव अ नाईस डे.